थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला, आणखीन काय पाहिजे, हे महाराजांचे भक्त आहेत. पण हे भक्त नाही आहेत, हे डाकू आहेत, हे दरोडेखोर आहेत. आजपर्यंत 300-350 वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसंच्या तसं उभा आहे. आणि आमचे दाढीवाले म्हणतात मिंदे की काय करणार, वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला. आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी, ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल. अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे. केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे. पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणताय? लाज लज्जा शरम. तुम्ही काय, तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला, काय त्याचं नाव, टिमलो, त्याच्या चरणी काय वाहून टाकली. आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेची मर्यादा आहे. इथले ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाहीत या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मग सांगा 2.5 वर्षात आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली, जागेबद्दल सुद्धा इकडे करायचं का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता. पैशाची पण मंजुरी मी देत होतो, दिली होती जवळपास. अजूनही हॉस्पिटल झाले, पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल देऊन दाखवीन चांगलं, मी घेतो जबाबदारी. पण मधल्या काळामध्ये जे मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे, हेच महाशय आणि त्यांचे मित्र टिमलो असं ऐकलं, तुम्ही कन्फर्म करा, आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला. जागा शोधतायत कशासाठी? तुमच्यासाठी, शाळेसाठी, कॉलेजसाठी, हॉस्पिटलसाठी, एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही. हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते, ही माझी माहिती आहे. अदानीसाठी, अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता, अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासीयांना फसवताय आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबाडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं. एक तर आपल्या हक्काची मुंबई ही तर अदानीच्या घशात घालतातच आहेत. पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच, आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत, आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन. गिरणी कामगार पसरलाय नुसता, कोणी त्याला वाली नाहीये. आणि अदानीचे दलाल, सब कुछ अदानी सबका मालिक. अरे साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक है, आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे. सबका मालिक अदानी आहे. हे माझ्या कोकणाचं अदानीकरण मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. विषय सगळीकडे जातोय सारखेच आहेत. प्रत्येक विभागाची वेगवेगळी शेती आहे, कुठे भात पीक आहे, कुठे डाळ आहे, कुठे सोयाबीन आहे, कुठे कापूस आहे. सगळे शेतकरी हे आज त्रस्त झालेले आहेत. आणि आता यांना पाना फुटलाय निवडणुकीच्या तोंडावर. आम्ही